वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण DMER एक्झामचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते आपण पाहत होतो आणि त्यामधील इंग्रजी विषयाचा 7वा भाग आज आपण बघणार आहोत. तर तुम्हाला DMER मध्ये जर इंग्रजी विषयाचे जर करायचं असतील तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला व्होकॅब्युलरी हा पार्ट करायचा आहे आणि मोठ्या प्रमाणात व्होकॅब्युलरीवर क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1. Select the most appropriate antonym of the given word. deny चा जो अँटोनिम्स आहे तो आहे ॲग्री, म्हणजे त्याचा जे काही अर्थ होतो तो नाकारणे आणि स्वीकारणे. नंतर आहे क्वेश्चन नंबर 2. सिलेक्ट द ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन. जे योग्य विरामचिन्ह आहेत त्याचा आपल्याला जो पर्याय आहे तो निवडायचा आहे. तर ॲन्सर नंबर 1. वेअर इज टुडेज न्यूजपेपर, म्हणजे आजचा वर्तमानपत्र कोठे आहे. क्वेश्चन नंबर 3. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक. सिनॉनिम्स आपल्याला त्याच्यामध्ये फिल इन करायचं आहे. मदर विल बी फिल इन द ब्लँक क्रॉस इफ यू डू नॉट फिनिश युअर फूड. म्हणजेच काय, आईने त्याला ताकीद दिली की काय दिली की तू जर तुझं जेवण पूर्ण केलं नाही, पूर्ण जेवला नाहीस तर आई तुझ्यावर काय रागवेल. क्वेश्चन नंबर 4. सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज द सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. जेल. जेल म्हणजेच काय होते, उमेद, आणि त्याचा जो सिनॉनिम्स आहे एन्थुझियाझम म्हणजे उत्साही, दोन्ही सारखेच आहे. क्वेश्चन नंबर 5. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द अर्थ फिल इन द ब्लँक्स अराउंड द सन. ॲन्सर नंबर 2. द अर्थ रोटेट्स अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. क्वेश्चन नंबर 6. सिलेक्ट द ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन. म्हणजे योग्य विरामचिन्हाचा वापर केलेले जे काही ऑप्शन आहे ते शोधायचं आहे. तर ॲन्सर नंबर 3 आहे K2 इज द सेकंड हायेस्ट पीक आफ्टर माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टच्या नंतर दुसरं जे काही पर्वत आहे तो K2 उंच आहे. क्वेश्चन नंबर 7. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक. सिनॉनिम शोधायचं आहे. माय फादर इज अ सिम्पल अँड फिल इन द ब्लँक क्रॉक पर्सन. क्रॉक मीन्स काय, कपटी, आणि त्याचा ॲन्सर आहे स्ट्रेट फॉरवर्ड. स्ट्रेट फॉरवर्ड मीन्स प्रांजळ आहे. माय फादर इज सिम्पल अँड स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन. माझे वडील साधे आहेत आणि प्रांजळ मनाचे सुद्धा आहे. क्वेश्चन नंबर 8. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम्स ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक. द ओनर फिल इन द ब्लँक mourned on the death of his dog as if he was his own son. म्हणजेच ॲन्सर नंबर 1 आहे द ओनर ग्रीव्ड म्हणजे दुःखी झाला, ऑन द डेथ ऑफ हिज डॉग म्हणजे त्याच्या कुत्र्याची काय झाले, मृत्यू झाले. इफ ही वॉज हिज सन म्हणजे तो त्याचा एकुलता एक काय होता, मुलगा त्याला मानत असे. क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक. तर पंक्च्युएशन मार्क कोणतं लागणार आहे, हॅलो, तर याच्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क, हाऊ आर यू, हॅलो, कसा काय आहेस. क्वेश्चन नंबर 10. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. सेव्हरल स्क्वेरल्स वेअर देअर beneath an oak tree trying to collect acorns. ॲन्सर नंबर 3 आहे अंडर सेव्हरल स्क्वेरल्स. स्क्वेरल्स म्हणजे खूप साऱ्या खारी, वेअर देअर तेथे आहेत, कुठे, झाडामध्ये, ओक ट्रीमध्ये आहेत. ट्राईंग टू कलेक्ट ॲकॉर्न्स म्हणजे त्यांना ते खाण्यासाठी खाद्य जमा करत आहेत. क्वेश्चन नंबर 11. Select the most appropriate antonyms of the word given in brackets to fill in the blank. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अँटोनिम शोधायचा आहे. दे आर ट्राईंग टू डिस्पॅच अ टीम ऑफ सायंटिस्ट टू कॅरी आउट लॅब टेस्ट फॉर द न्यू वॅक्सिन.
म्हणजेच याचा अर्थ जो होतो, जे विखुरलेलं आहे ते काय करत आहेत, जे सायंटिस्ट आहेत वॅक्सिन बनवण्याकरता वेगवेगळे जे काही साधनं लागतात ते लॅबमधून जमा करत आहेत. तर याच्यामध्ये ॲन्सर नंबर 1 आहेत असेंबल म्हणजे एकत्र करणे. क्वेश्चन नंबर 12, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. शेड्यूल म्हणजे सेक्ल्युडेड म्हणजेच निवांत राहणे, एकटा राहणे, आणि क्राऊडेड म्हणजेच गर्दीमध्ये राहणे किंवा गर्दीचा. क्वेश्चन नंबर 13, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक. अलास एक्सप्लेनेशन मार्क्स लागतो तिथं. सी कुडंट विन टुडेज मॅच. ती आजची मॅच जिंकली का, तर नाही. क्वेश्चन नंबर 14, गिवन बिलो आर 4 जम्बल पार्ट्स ऑफ द सेंटेन्स. सिक्वेन्शियल ऑर्डर आपल्याला लावायचे आहे. डायरेक्ट आन्सर पाहूयात. CDAB. तर पार्ट ऑफ द मालवा रिजन, मालवा रिजनचा भागातील जो काही पार्ट आहे तो. नंतर डी, आर पर्टिक्युलरली सुटेड. नंतर ए, टू द प्रोडक्शन्स ऑफ क्रॉप. नंतर आहे बी, सच ॲज वीट, ग्रॅम अँड तीळ. म्हणजेच माळवा रिजनचा जो काही भाग आहे तो भाग पिकं घेण्याला चांगला आहे. कोणकोणती पिके, गहू, हरभरा आणि तिळासाठी. क्वेश्चन नंबर 15, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक. स्पेल्ड वर्ड आपल्याला शोधायचा आहे करेक्टली. हिज ब्रदर इज स्टडिंग इन. ॲन्सर नंबर 3, एलिमेंटरी स्कूल. त्याचा भाऊ एलिमेंटरी स्कूलमध्ये काय करत आहे, अभ्यास करत आहे. म्हणजे ही जी काही पायरी आहे शिक्षणाची ती. तर आपण यामध्ये 15 क्वेश्चनचे जे काही विश्लेषण आहे ते व्यवस्थितरित्या केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही लाईक केल्यानंतर हाईकचं बटन येते, त्या हाईकच्या बटनवरती क्लिक करा. धन्यवाद.